अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल अपर्णाला नियतीबद्दल विचारत असतो, त्यामुळे अपर्णा त्याला विचारते की तुला नियतीबद्दल कोणी सांगितलं. तर अमोल म्हणतो आजोबांनी. आजोबा मला मगाशी सांगत होते की तुला आणि बाबांना नियतीनेच एकत्र आणलं आहे. आणि त्यावर अपर्णा म्हणते की हो बाळा, मला आणि तुझ्या बाबांना नियतीनेच एकत्र आणलं. तर अमोल विचारतो की नियती म्हणजे नेमकं काय. आणि त्यावर अपर्णा त्याला सांगते की नियती म्हणजे एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांबद्दल वाटणारी ओढ. आणि त्यावेळी अमोल तिला विचारतो मग आता नियती पुन्हा तुम्हा दोघांना एकत्र आणेल का. मात्र अपर्णा म्हणते की नाही, मला आता असं नाही वाटत की नियती आम्हाला पुन्हा एकत्र आणेल, कारण नियती वेळेनुसार बदलत असते. मात्र अमोल मनाशी म्हणतो की मीच आता तुझ्या आणि बाबांच्या मधील नियती आहे आणि काही झालं तरी मी तुम्हाला एकत्र आणणारच. त्यानंतर मग तो गॅसवरील फेरणी बघत अपर्णाला विचारतो की ही फेरणी कोणासाठी केली आहेस तू. आणि त्यावर अप्पी सांगते की मी ही फेरणी तुझ्या बाबांसाठी केली होती, पण ते अचानक निघून गेले. आणि त्यावर अमोल म्हणतो की तू काळजी करू नको, बाबा ही फेरणी खायला नक्की येतील. आणि मग तो लगेच अर्जुनला कॉल करतो आणि त्याला फेरणी खाण्यासाठी घरी ये म्हणून आग्रह करतो. मात्र अर्जुन त्याला समजावत असतो की बाळा मला खूप काम आहे. मात्र अमोल ऐकत नाही. तो अर्जुनला म्हणतो की बाबा जर तू घरी आला नाही तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आणि ते ऐकून अर्जुन घाबरतो आणि तो लगेच घरी जाण्यासाठी निघतो. त्यामुळे अमोल खुश होतो. त्यानंतर मग बापू अमोलला त्याने औषध घ्यावं म्हणून आग्रह करत असतात. मात्र अमोल काही औषध घ्यायला तयार होत नाही. पण तितक्यात अर्जुन घरी येतो आणि अर्जुनला बघून अमोल खूप खुश होतो. मात्र त्यानंतर तो अर्जुनला म्हणतो की बाबा तू काल मला न सांगता निघून गेला म्हणून मी तुझ्यावर नाराज आहे. पण अर्जुन त्याची समजूत घालतो आणि म्हणतो तुझा बाबा पोलीस आहे ना, आणि पोलिसाचं काय काम असतं तर अडचणीत असणाऱ्याला मदत करणं. त्यामुळे एका व्यक्तीच्या मदतीसाठी मला जावं लागलं. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून अमोलला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि तो अर्जुनची कान पकडून माफीसुद्धा मागतो. तितक्यात अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर अमोल अर्जुनला सांगत असतो की बाबा माने तुझ्यासाठी फेरणी बनवली आहे, तू प्लीज ती खा. आणि ते ऐकून अर्जुनही खुश होतो. मग अप्पी त्याच्यासाठी फेरणी घेऊन येते. आणि फेरणीचा पहिला घास खाता क्षणी अर्जुन अप्पीकडे बघतच राहतो. तर अमोल त्याला विचारत असतो की बाबा कशी झाली आहे फेरणी. तर अर्जुन म्हणतो की जगात भारी, एक नंबर, या फेरणीसारखी दुसरी फेरणी होऊच शकत नाही. आणि ते ऐकून अप्पी तर खूप खुश होते. तर अमोलही आनंदाने त्या दोघांकडे बघत असतो. दुसरीकडे आर्या डेटवर जाण्यासाठी छान तयार झालेली असते. तिच्या आईने दिलेली नवीन साडी तिने नेसलेली असते, त्यामुळे तिची आईसुद्धा खुश होते. ती आर्याची दृष्ट काढते आणि तिला म्हणते की आज अर्जुनला ही साडी आणि साडीवाली नक्की आवडेल. त्यामुळे आर्या लाजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर ती अर्जुनला कॉल करते. तर इकडे अर्जुन अमोलसोबत गप्पा मारत असतो आणि तितक्यात आर्याचा कॉल येतो. त्याला आठवतं की आज तिच्यासोबत डेटवर जायचं आहे, त्यामुळे तो पुन्हा एकदा काळजीत पडतो. तर दुसरीकडे अर्जुन कॉल रिसीव करत नसल्यामुळे आर्यासुद्धा घाबरते. त्यानंतर अर्जुन अमोलला सांगतो की बाळा तू मामासोबत थांब, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. आणि म्हणून मग तो बाहेर जातो आणि आर्याला कॉल करतो. आर्या त्याला विचारत असते की अर्जुन अरे कुठे आहेस तू, तुझ्या लक्षात आहे ना आज आपल्याला डेटवर जायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की हो आर्या, पण मी एका महत्त्वाच्या कामात अडकलो होतो. तर आर्या विचारते की मग मी तुझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे का. तर अर्जुन म्हणतो की तसं काही नाही आहे, मी येतो. तर आर्या म्हणते ठीक आहे, मी तुला लोकेशन पाठवते, लवकरात लवकर तिथे पोहोच. आणि त्यावर अर्जुन हो म्हणतो. त्यामुळे आर्यासुद्धा खुश होते. त्यानंतर मग अर्जुन अमोलसोबत बोलायचं ठरवतो. मात्र त्याआधी तो अप्पीकडे जातो. तो अप्पीला म्हणत असतो की आज मला इथे नाही थांबता येणार, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागेल. मात्र अमोल हट्ट करतोय, तू प्लीज एकदा बोल ना त्याच्याशी. मात्र अप्पी म्हणत असते की अर्जुन तू स्वतःच त्याच्याशी बोल, तो ऐकेल. मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही अप्पे, तो मला जाऊ द्यायला तयारच नाही आहे. तर अप्पी त्याला विचारत असते की तुला नेमकं कुठे जायचे. आणि त्यावर अर्जुन तिला म्हणतो की काल मी इथे थांबलो होतो, हे आर्याला अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि आज तिने आमच्यासाठी डेट प्लॅन केली आहे, त्यामुळे मला थोडा वेळ का होईना तिकडे जावंच लागेल. आणि ते ऐकून अप्पीला तर खूप वाईट वाटतं. ती खाली मान घालते. तर अर्जुन तिचा हात हातात घेत म्हणत असतो की मी हे सगळं अमोलला नाही सांगू शकत, तू प्लीज त्याला हे सगळं सांग. मात्र अप्पी म्हणते की नाही अर्जुन, तो खूप लहान आहे, मी त्याला हे सगळं नाही सांगू शकत. आणि हा तुझा प्रश्न आहे, काय करायचं तू बघ. मात्र अर्जुन म्हणत असतो की अप्पे प्लीज मला मदत कर. आणि ते ऐकून अप्पीला
त्या दोघांमधले अनेक क्षण आठवतात. ती म्हणते, अर्जुन अरे आपण कुठे आलो आहोत? तुला आठवते का आसगावमध्ये असताना आपण दोघे डेटवर जायचो आणि आज? मात्र त्यावर अर्जुन पटकन तिचा हात सोडतो. त्यामुळे अप्पी म्हणते की काळजी करू नको, मी त्याविषयी काही बोलणार नाहीये. आणि मग त्यानंतर ती नाईलाजाने अर्जुनला म्हणते की ठीक आहे काळजी करू नको, मी बोलते अमोलसोबत. त्यामुळे अर्जुन तिचे आभार मानतो. तर दुसरीकडे आर्या एका हॉटेलवर जाते. तिने तिथे मॅनेजरला डेटची पूर्ण तयारी करायला सांगितलेली असते. आर्याने सांगितल्याप्रमाणे ते लोक सगळी व्यवस्था करतात आणि ते सगळं डेकोरेशन बघून आर्या तर खूपच खुश होते. दुसरीकडे अमोल मोना, दिप्या, बापू यांच्यासोबत गप्पा मारत असतो. त्यांना बॅडमिंटन खेळायचे असते आणि त्याचविषयी ते सगळेजण बोलत असतात. तितक्यात अप्पी आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात आणि मग अमोल अर्जुनला म्हणू लागतो की बाबा आज आपण बॅडमिंटन खेळूयात आणि मामाला आणि मोमाला हरवून टाकूयात. मात्र त्यावेळी अर्जुन म्हणतो की बाळा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अमोल विचारतो काय बाबा? तर अर्जुन त्याला सांगतो की आज मला इथे थांबता नाही येणार, मला जावं लागेल, एक महत्त्वाचं काम आहे. पण अमोल काही ऐकायला तयारच नसतो. तो खूप चिडतो. अप्पी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण अमोल नाराज होतो. तो म्हणतो की बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना, मग आता तुम्ही का जाताय? जर तुम्ही गेलात तर मी तुमच्याशी बोलणार नाही. आणि त्यावेळी अर्जुन त्याला स्पष्टपणेच सांगतो की मी आर्याला भेटण्यासाठी जाणार आहे, मला थोडा वेळ जावंच लागेल. मात्र ते ऐकून अमोल नाराज होतो आणि तो रुसून बसतो. त्यामुळे सगळेच काळजीत पडतात. दुसरीकडे आर्या अर्जुनची वाट बघत असते. ती स्वतःशीच म्हणत असते की अर्जुन अरे मला खरंच वाटत नाही आहे की मी हे सगळं काही करते. कॉलेजमध्ये असताना माझ्या डेटवर जाणाऱ्या मैत्रिणींना मी चिडवायचे, मात्र आज मी स्वतः डेटवर आली, माझा विश्वासच बसत नाही आणि हे सगळं फक्त मी तुझ्यासाठी करते. आणि तितक्यात तो मॅनेजर त्या ठिकाणी येतो आणि तो आर्याला विचारतो की सर कधीपर्यंत येणार आहेत? आणि त्यावर आर्या म्हणते की खरं तर तो आत्तापर्यंत यायला हवा होता, मी त्याला फोन करते. तर दुसरीकडे अमोलला नाराज झालेलं बघून अर्जुन म्हणतो की बाळा तू काही काळजी करू नको, मी थोडा वेळ इथेच थांबतो, मात्र त्यानंतर मला जावं लागेल. आणि त्यावर अमोल म्हणतो की ठीक आहे बाबा. आणि मग त्यानंतर ते सगळेजण बॅडमिंटन खेळण्यासाठी जातात. दुसरीकडे आर्या अर्जुन अजून कसा आला नाही म्हणून त्याची वाट बघत असते. ती खूप अस्वस्थ झालेली असते. तर त्या हॉटेलचा मॅनेजर पुन्हा तिला अर्जुनबद्दल विचारत असतो आणि त्यामुळे आर्या काळजीत पडते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आर्या अर्जुनला कॉल करते, मात्र तितक्यात अमोलला चक्कर येते, तो बेशुद्ध पडतो आणि त्यामुळे अर्जुनचं आणि आर्याचं काही बोलणंच होत नाही. आणि अर्जुन डेटवर न आल्यामुळे आर्या तर खूप चिडते आणि मग ती चिडूनच म्हणते की आता यापुढे अर्जुन, अप्पी आणि तो अमोल यांना एकत्र येऊ न देणं हेच माझं ध्येय आहे. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.